नमस्कार मंडळी, कसे आहात? आता मी 3 लेयर्स घातलेत एकमेकांवर. प्रचंड थंडी आहे. आता हिवाळा सुरू झाला US मध्ये. 1 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर आहे. बाहेर कुठे जात नाही आहे, फक्त घराजवळच आपला जो मेलबॉक्स आहे सो तो चेक करायला चालली आहे. काय काय लेटर्स आलेत ते बघूया. खूप दिवस झालेत आम्ही चेकच केलं नाही आहे. तर प्रत्येक हाऊस ओनरकडे ना इथे अशा कीज दिलेल्या असतात मेलबॉक्सच्या. सो सगळ्यांचे लेटर्स जे पण आपल्याला पोस्ट कुरिअर्स वगैरे येत असतात ते सगळे तिथे जमा होतात आणि प्रत्येकजण मग तिथे जाऊन आपापले टपाल चेक करतं. तर येस, आपण सुद्धा आता जाऊया. कोणीच नाही आहे. तुम्ही जे अमेरिकेबद्दल ऐकत असता थंडीमध्ये इथे तुम्हाला काहीच दिसणार नाही, शुकशुकाट असणार आहे. ही आमची गल्ली. सो येस, आपण आता टपाल चेक करूया. झाडांची पानं पण आता पूर्ण गळून गेली आहेत. थंडीमध्ये आता 4-5 महिने असंच वातावरण असणार आहे. तिकडे जवळची झाड दाखवते तुम्हाला. त्याचे कॉमन सगळ्यांचे मेलबॉक्सेस असतात आणि प्रत्येकावर हाऊस नंबर आहे. आणि समजा आपलं मोठं पॅकेज येणार असेल तर ते असे खालच्या बॉक्समध्ये ठेवतात आणि ही चावी आपल्या मेल बॉक्समध्ये नेऊन ठेवतात. आणि हे सगळे मेल्स असे इथे घेतात आपल्याला. ते मेल्स सगळे मी घेतले आहेत. PS म्हणा किंवा USPS म्हणा, त्यांच्याकडे एक्स्ट्रा की सुद्धा असते मेल बॉक्सेसची, जिथे ते आपले सगळे लेटर्स ठेवत असतात. आपण कुठे बाहेरगावी जाणार असू तर आपण आपले लेटर्स होल्डवर सुद्धा ठेवू शकतो आणि आपण रिटर्न डेट त्यांना द्यायची. त्या दिवशी ते आपले सगळे लेटर्स आपल्याला परत आणून देतात. सो येस, हे माझे आता लेटर्स मी घेऊन जाते.